नमस्कार मंडळी, आज आपण बरोबर 1 किलोची चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत। एवढी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे ना की अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट चिकन दम बिर्याणी बनवाल याची खात्री आहे। बऱ्याच वेळी बिर्याणी बनवताना काय होतं ना की चिकनचे पीस कोरडे पडले जातात किंवा जास्त शिजले जातात। कधी-कधी बिर्याणीमध्ये मीठ सुद्धा कमी जास्त होते। असं काही होऊ नये यासाठी बऱ्याच साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। त्याचबरोबर बिर्याणीला तांदूळ कोणता वापरावा, तो कसा शिजवावा जेणेकरून एकदम मोकळा सुटसुटीत होईल, अजिबात तुटणार नाही, या सुद्धा बऱ्याच अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग एकदम परफेक्ट चिकन दम बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। 1 किलोची चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे बरोबर 1 किलो चिकन घेतलेलं आहे। हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि यामधलं पाणी संपूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। इथे मी बरोबर 3 चमचे मीठ घातलेलं आहे। मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे भरून धने पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे बिर्याणीचा मसाला घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे गच्च भरून आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे। त्याचबरोबर 400 ग्रॅम इथे मी दही घेतलेलं आहे। दही घालताना ताजं घाला। जास्त दिवसांचं जुनं दही असेल तर त्या दह्याचा आंबूस असा वेगळाच वास बिर्याणीला लागतो, त्यामुळे दही ताजं घालायचं। त्यानंतर 15 ते 20 कट करून घेतलेली पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता हे सगळे मीठ मसाले चिकनच्या पीसला व्यवस्थित असे हाताने चोळून घ्यायचे आहेत। इथे आपण सगळे मीठ आणि मसाले चिकनच्या पीसला व्यवस्थित असे चोळून घेतले। आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 1.5 ते 2 तास मॅरिनेशनसाठी म्हणजेच मुरण्यासाठी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं। तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळी बिर्याणी करायची असेल तर हे चिकन मॅरिनेशनसाठी तुम्ही आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। फक्त चिकन शिजायला टाकण्याच्या अगोदर 1.5 ते 2 तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं। रूम टेम्परेचरला आलं की मग फोडणीला घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी बरोबर 1 किलो जुना असलेला बासमती लॉंग ग्रेन राईस घेतलेला आहे, जो बिर्याणीसाठी वापरला जातो। बिर्याणीसाठी तांदूळ घेताना शक्यतो लॉंग ग्रेन राईस घ्या आणि शक्यतो जुना असलेला तांदूळ घ्या, म्हणजे भात एकदम सुटसुटीत होईल, अजिबात चिकट होणार नाही। नवीन तांदळाचा भात थोडासा चिकट होतो। आता हा तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत। संपूर्ण पाणी काढून टाकून द्यायचं आणि तांदूळ पूर्णपणे बुडेल एवढं पाणी घालून अर्धा तासासाठी हा तांदूळ भिजण्यासाठी असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे। चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता त्याला आपण फोडणी घालूयात। फोडणीसाठी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी बरोबर 8 ते 10 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे। कुरकुरीत असा कांदा तळून राहिलेलं जे तेल होतं तेच तेल मी इथं वापरलेलं आहे। बिर्याणीसाठी कुरकुरीत असा कांदा कसा तळायचा, त्यालाच बिरिस्ता असं म्हणतात, याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन व्हिडिओ बघा। कांदा तळलेलं हे तेल वापरल्यामुळे कांद्याचा सगळा वास या तेलामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे बिर्याणी चवीला चांगली होते। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालायचे, 1 चमचाभर शहाजिरे घालायचे। दोन्हीही जिरे चांगले फुलले की यामध्ये 2 ते 3 तमालपत्राची पानं, 2 चक्री फूल, 2 इंच दालचिनीचे तुकडे, त्यानंतर 8 ते 10 लवंगा घालायच्या, 2 मसाला वेलची घालायची। त्याबरोबर मी 8 ते 10 काळी मिरी पण घातले होते, तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला। त्यानंतर यामध्ये मी 4 मोठ्या आकाराच्या कांद्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, किंवा तुम्ही कांदा मिक्सरमधून बारीक न करता बारीक कट करून घेतलात तरी सुद्धा चालेल। हे कांदे यामध्ये घालून घ्यायचे। कांदा चांगला ब्राऊन कलरवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच कांदा परतला गेला। त्यानंतर यामध्ये 4 मोठ्या टोमॅटोची प्युरी घालायची। हवं तर टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता हे टोमॅटो तेल सुटेपर्यंत 2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे आपला थोडासा वेळ वाचला जातो, त्यामुळे मी बारीक करून घेतलं, बाकी काही नाही। बघू शकता टोमॅटो छान असे परतले गेलेले आहेत, त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आता सगळ्यात शेवटी यामध्ये
3 मोठे चमचे गच्च भरून आलं आणि लसणाची पेस्ट घालायची। कच्चा वास जाईपर्यंत साधारणतः 1-1.5 मिनिट ही पेस्टसुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि रफली चॉप केलेले 15-20 पुदिन्याची पानं घालायची। पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात। मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे धने पावडर घालायची, 2 मोठे चमचे गच्च भरून बिर्याणीचा मसाला घालायचा। हे मसाले चांगले मिनिटभरासाठी तेल सुटेपर्यंत या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची, नाहीतर मसाले करपू शकतात। बघू शकता मी छान असे हे मसाले परतून घेतलेले आहेत। त्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते सगळं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे चिकन सुद्धा 4 ते 5 मिनिटांपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं। जेवढं चिकन तुम्ही व्यवस्थित यामध्ये परतून घ्याल तेवढं ते पीस चवीला चांगले होतात। त्याचबरोबर त्याला तेल सुद्धा व्यवस्थित सुटलं जातं। त्यानंतर जो कुरकुरीत असा कांदा तळून घेतलेला होता तो 1 किलो होता। 1 किलोपैकी निम्म्यापेक्षा जास्त कांदा मी यामध्ये घालून घेतला आणि उरलेला कांदा बिर्याणीसाठी लेअरिंग जे करतो आपण त्यासाठी ठेवलेला आहे। हा कांदा सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा। या कुरकुरीत अशा तळलेल्या कांद्याला बिरिस्ता असं म्हणतात। हा कांदा बिर्याणीमध्ये हमखास वापरला जातो, त्यामुळे बिर्याणी चवीला चांगली होते। चिकनला अंगचंच पाणी भरपूर असं असतं, त्याचबरोबर आपण यामध्ये दही सुद्धा घातलेलं आहे, पण तरी सुद्धा चिकनचे पीस बिर्याणीमध्ये कोरडे पडले जातात। ते कोरडे पडू नये यासाठी इथे मी बरोबर पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे। जास्त सुद्धा पाण्याचा वापर करू नका, नाहीतर बिर्याणीमध्ये पाणी असं पचपचित होऊन जाईल। पाणी घातल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याला पुन्हा चांगलं तेल सुटतं। त्यानंतर यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तुपाचा वापर बिर्याणीमध्ये नक्की करा, त्याची चव खूप चांगली लागली जाते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। जे पाणी आपण घातलं होतं त्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ बाहेर जाऊ नये यासाठी एखादी वजनदार वस्तू झाकणावरती ठेवायची। मी एका भांड्यामध्ये घेऊन पाणी ठेवलेलं आहे, तुम्ही कोणतीही एखादी वजनदार वस्तू ठेवलीत तरी सुद्धा चालेल। आता मंद गॅसवरती हे चिकन आपल्याला 12 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। चिकनचं पातेलं उचलून दुसऱ्या गॅसवरती ठेवलं। आता अलीकडच्या गॅसवरती आपण तांदूळ शिजवून घेऊयात। तांदूळ शिजण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये 5 ते 5.5 लिटर एवढं मी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं, 1 चमचा शहाजिरं घालायचं। त्यानंतर 2 तमालपत्राची पानं घालायची, 2 चक्री फूल, 2 इंच दालचिनी घालायचे। त्यानंतर 2 मसाला वेलची घालायचे, 8 ते 10 लवंगा आणि 8 ते 10 काळी मिरी घालायची। त्यानंतर यामध्ये भरपूर असं मीठ घालायचं आहे। आपण 5 ते 5.5 लिटर पाणी घेतलेलं आहे। हे पाणी एकदम खारट असं चवीला लागलं पाहिजे, जसं समुद्राचं पाणी खारट असतं त्या पद्धतीने खारट लागलं पाहिजे एवढं मीठ यामध्ये मी घालून घेतलं। साधारणतः पाव कप मीठ असेल। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 15 ते 20 पुदिन्याची पानं घालायची। चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा। लिंबाच्या रसामुळे काय होतं की यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत, त्या खड्या मसाल्याचा कलर तांदळाला येत नाही। तांदूळ एकदम पांढरा शुभ्र असा शिजून तयार होतो। चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या पाण्याला चांगली अशी उकळी आली की जो भिजवून घेतलेला तांदूळ होता त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि हा तांदूळ यामध्ये सगळा घालून घ्यायचा। तांदूळ घालताना हे पाणी चांगलं खळखळ उकळतं असावं, ही गोष्ट लक्षात ठेवा। उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालताना थोडा काळजीपूर्वक घाला, नाहीतर हे पाणी अंगावरती उडून हाताला चटका बसू शकतो। हलक्या हातांनी तांदूळ खालीपासून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। एकदम जास्त जोरात असा मिक्स करू नका, नाहीतर तांदूळ भिजवलेला आहे याचे कण तुटू शकतात। तांदूळ एकदम मोकळा व्हावा यासाठी 2 चमचे इथे मी तेल घातलेलं आहे। हलक्या हातांनी तांदूळ मिक्स करून घ्यायचा। सतत हा तांदूळ ढवळत राहायचं, त्यामुळे तळाशी चिकटणार नाही। हा तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। बिर्याणीला दम देतो त्यावेळी सुद्धा तांदूळ शिजला जातो, त्यामुळे 100% शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही। तांदूळ शिजवताना फक्त 70 ते 80% शिजवून घ्यायचा। इथे तुम्ही बघू शकता
तांदूळ 70 ते 80% शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा तांदूळ लगेचच पाण्यामधून काढून घ्यायचा. त्या अगोदर यामध्ये असलेले खडे मसाले आहेत ते जेवढे झाऱ्याने काढता येतात तेवढे काढून टाकून द्यायचे, कारण या मसाल्यांचा फ्लेवर या तांदळामध्ये अगोदरच उतरलेला आहे. आता हा तांदूळ झाऱ्याने काढायचा, चांगलं पाणी निथळून घ्यायचं आणि एका चाळणीवरती काढून घ्यायचा. या पद्धतीने मी सगळा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेतला. तोपर्यंत दुसरीकडे 30 ते 40% आपलं चिकन हे शिजलेलं आहे. साधारणतः मी 12 ते 15 मिनिट हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. चिकन जर संपूर्ण शिजवून घेतलं तर दम देताना चिकन आणखीन शिजलं जाईल आणि हे पीस जे आहेत ते एकदम गाळ होऊन जातील. गॅसची फ्लेम मी बंद केली. आता लेअरिंगसाठी यावरती बिर्याणीचा मसाला भुरभुरून घेतला, थोडासा तळलेला कांदा घातला, त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि काही पुदिन्याची पानं घातली. त्यानंतर जो शिजवून घेतलेला राईस होता तो राईस सगळा यामध्ये घालून घेतला. तांदूळ सगळीकडे पातेल्यामध्ये व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे. एकसारखा लेअर आपल्याला याचा यावरती तयार करायचा आहे. त्यानंतर इथे 1 चमचाभर मी येलो फूड कलर वापरलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरलात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बिर्याणीचा मसाला यावरती भुरभुरून घ्यायचा. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना यावरती घालून घ्यायचा. त्यानंतर भरपूर असा तळलेला कांदा यावरती घालून घेतलेला आहे. या तळलेल्या कांद्याची चव बिर्याणीमध्ये खूप छान लागते. दिसायला सुद्धा हे कसलं भारी दिसते ना, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आता याला आपल्याला दम द्यायचा आहे. दम देण्यासाठी गॅसवरती मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता बिर्याणीचं हे पातेलं तव्यावरती ठेवून द्यायचं. दम देताना यामधून वाफ बाहेर निघली जाऊ नये यासाठी हे पातेलं आपण गव्हाच्या पिठाच्या कणकेने सील करणार आहोत. तुम्ही हवं तर यावरती फॉईल पेपर सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर झाकण ठेवू शकता. गव्हाच्या पिठाच्या कणकेमुळे हे व्यवस्थित असं सील होतं. त्यावरती एक झाकण ठेवलं आणि एखादी वजनदार वस्तू किंवा एखाद्या पाण्याचं पातेलं यावरती ठेवून द्यायचं, म्हणजे यामधून अजिबात वाफ बाहेर पडणार नाही. त्याचबरोबर या चिकन बिर्याणीला दम सुद्धा व्यवस्थित असा बसला जाईल. चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी सुरुवातीला 5 मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेवा. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून बरोबर 30 मिनिट बिर्याणीला दम देऊन घ्या. दम दिल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनिट बिर्याणी तशीच मुरण्यासाठी ठेवून द्या. लगेचच त्याचं झाकण उघडू नका. इथे बरोबर बिर्याणीला मी 30 मिनिट दम देऊन घेतला आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिट बिर्याणी मुरवत ठेवली आणि त्यानंतरच बिर्याणीचं झाकण उघडलं. काय छान ही बिर्याणी दिसते, याचा सुगंध सगळ्या घरभर दरवळतो आहे. अशा प्रकारे बरोबर 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये आज आपण इथे चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे. चला आता बिर्याणी सर्व करूया. मस्त अशी ताटामध्ये गरमागरम मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी वाढून घ्यायची. त्यावरती तळून घेतलेला कांदा घ्यायचा. सोबतच तोंडी लावणीसाठी काकडीची कोशिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर लिंबाची फोड सुद्धा ठेवलेली आहे. काय सुंदर ही बिर्याणी दिसत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चिकनचे पीस कुठेही कोरडे पडलेले नाहीत. त्याचबरोबर तांदळाचे कण सुद्धा अजिबात तुटलेले नाहीत. मस्त असं यावरती लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त अशी गरमागरम चिकन दम बिर्याणी एन्जॉय करायची. एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलेली 1 किलोची चिकन दम बिर्याणी चवीला सुद्धा एकदम परफेक्ट झाली होती. नक्की बनवून बघा. रेसिपीसाठी सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम सुटसुटीत दिलेलं आहे. नक्की जाऊन बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा. थँक्यू.